15 ऑक्टोबर घटस्थापना या दिवशी होत आहे शारदीय नवरात्रीची सुरुवात। तर या शारदीय नवरात्रीमध्ये आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची जेवढी शक्य होईल तेवढी प्रत्येक घरातील स्त्रीने तर करायचीच आहे, पण तुम्ही दादा असाल, घरातले आपले मुलं आहेत, मुली आहेत, आपल्या प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची उपासना, त्यांची साधना, सेवा या गोष्टी करायच्या आहेत। आणि त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचं, आपल्या मुख्य प्रवेशद्वारासाठी या नवरात्री सुरू होण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू आणायची आहे। आणि दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला या 9 दिवसांमध्ये सेवेसाठी सुद्धा या वस्तूंची आवश्यकता लागणार आहे। बघा, आपल्या संसारासाठी, आपलं चांगलं व्हावं यासाठी, आपली जी परिस्थिती आहे त्यातून पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यामध्ये आपल्याला यशही मिळतं, पण आपलं चांगलं झाल्यानंतर आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारी लोक खूप कमी आहेत आणि आपलं चांगलं झाल्यानंतर आपल्याबद्दल वाईट चिंतणारी लोक ही जास्त आहेत। ती मित्रमंडळी असू शकतात, नातेवाईक असू शकतात, शेजारी पाजारी असू शकतात आणि बऱ्याच वेळेला ही लोक आपल्या घरातली सुद्धा असतात। त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारासाठी एक प्रोटेक्शन, एक सुरक्षा कवच या नवरात्रीमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि ते आपल्या दरवाजाला लावायचं आहे। ते लावल्याने काय होईल बघा, की आपल्या घरामध्ये कितीतरी असे लोक येतात, मी सांगितल्याप्रमाणे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, म्हणजे आपल्या घरातलेच लोक कधी कधी डोक्यामध्ये वाईट विचार घेऊन येत असतील, तर काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती वाईट विचाराने येते तेव्हा आपण ओळखू शकत नाही की आपल्याबद्दल चांगल्या भावना ठेवून आलेली आहे किंवा वाईट। जर वाईट भावना असतील तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेरच नकारात्मकता राहील आणि ती जी व्यक्ती आहे ती ब्लँक डोक्याने, म्हणजे सकारात्मक विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्यानंतर आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, घरामध्ये स्थिरता नसेल, ती जॉब मध्ये असू शकते किंवा धनधान्यामध्ये असू शकते, तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना जॉब मध्ये स्थिरता मिळत नाहीये, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाहीये, त्यानंतर घरामध्ये पैसा येतो पण तो आजारपणाला जातो, पैसा टिकत नाही, घरामध्ये रोगराई आहे, नकारात्मकता आहे, विचार खूप करतो की मलाही स्वच्छ घर ठेवायचं आहे, मलाही असं करायचं आहे, मलाही तसं करायचं आहे, पण ते सगळे विचार फक्त डोक्यात, शरीर प्रतिसाद देत नाहीये। अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी अतिशय प्रभावशाली ही वस्तू आहे। त्याही पेक्षा अगोदर आपल्याला संसारामध्ये सुख हवं असेल, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संतान प्राप्ती, संतान असेल तर ती योग्य मार्गावर चालावी, या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर आपल्या घरामध्ये, आणि त्याही पेक्षा आपल्या घरामध्ये जे देवघर असतं त्या आपल्या देवघरामध्ये, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तिथे आपली जी कुलदेवी आहे, आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा आपल्या कुलदेवीचा टाक असणं अतिशय गरजेचं आहे। कुलदेवीच्या मूर्तीशिवाय किंवा टाकाशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे। हेच काय की आपलं आयुष्य, आपला संसार सुद्धा अपूर्ण आहे। ज्या आपल्या पिढ्यानपिढ्या, आपले कितीतरी म्हणजे पिढ्या ज्या देवीला किंवा जी आपली कुलदेवी आहे तिला त्यांनी पूजलेला आहे, कुळाचार, कुळधर्म केलेला आहे आणि त्या कुलदेवीच्या आशीर्वादाने जे काही आहे ते आपलं आत्तापर्यंत आहे आणि इथून पुढेही चालू राहणार आहे। अशा कुलदेवीचा टाक आणि आपल्या अशा कुलदेवीची उपासना आपल्याला करायला पाहिजे आणि ती करणं आवश्यक आहे। तुम्ही सगळ्या देवी देवतांची सेवा करताय, उपाय करताय, आणि जर आपल्या कुलदेवीची करत नाही तर तुम्हाला कोणताही सेवा, कोणतीही उपाय याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळत नाहीत आणि सगळं काही करून तुमच्या आयुष्यामध्ये दरिद्रता ही नावाला म्हणजे कायम राहते। त्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर आपल्याला हवं आहे दुर्गा सप्तशती। दुर्गा सप्तशती तुम्ही बाहेर, जिथे ग्रंथ वगैरे मिळतात, बाहेरून घेतलं तरीही चालेल आणि तुम्ही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून घेतलं तरीही चालेल। कारण बरेच जण असं विचारतात की ताई आमच्याकडे बाहेरचं आहे, मग आम्ही ते नाही वाचू शकत का, आम्ही केंद्रातलंच वाचावं का? तर असं काहीही नाही। बाहेरचं जे आहे ते थोडंसं मोठं आहे आणि केंद्रातलं जे आहे ते थोडंसं लवकर वाचन होतं आणि तुमच्या आजूबाजूला केंद्र असेल तर तुम्ही घेऊ शकता। आता माझ्याकडे दोन्हीही आहेत, केंद्रातलं पण आहे आणि बाहेरचं पण आहे आणि मी दोन्ही याची सेवा करते। असं काही नाही की स्पेशल हे ते ठेवून दिले, दोन्ही माझं चालू असतं। तर दुर्गा सप्तशती ही कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा आहे। दुर्गा सप्तशतीचे जर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण 14 पाठ केले
तर नवचंडी केल्याचं जे फळ आहे, जे पुण्य आहे ते आपल्याला मिळतं. बघा, नवचंडी करण्यासाठी खूप होम हवन, खूप खर्च, पूजा पाठ या गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच वेळेला ते आपल्याला आर्थिक दृष्ट्या न परवडणार आहे आणि वेळही नसेल तुमच्याकडे. ठीक आहे, पैसा आहे पण तुम्हाला वेळही नसेल, तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर संकल्पयुक्त आपल्या आई भगवतीची आपल्याला सेवा करायची असेल, सुखी संसारासाठी, आपल्या मुलांच्या सुखासाठी, तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा, एखादा आठवडा आहे, तुम्ही आसपास कुठून तरी ते अरेंज करा आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्या घरामध्ये आणून ठेवा. आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला लावण्यासाठी ते म्हणजे आहे 64 योगिनी यंत्र. मी तुम्हाला माझ्या दरवाजाचा स्क्रीनशॉट दाखवते. तर हे जे यंत्र आहे ते आपल्याला नवरात्री पूर्वी आणायचं असतं, नवरात्रीमध्ये ते सिद्ध करायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासाठी एक प्रोटेक्शन म्हणून, एक सुरक्षा कवच म्हणून चहूबाजूने धन धान्य ऐश्वर्य माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी हे आपल्याला लावायचं आहे. आता ज्यांच्याकडे अगोदरच आहे, जसं की आता माझ्या दरवाजाला लावलेलं आहे, तर हे काय करणार मी नवरात्रीच्या म्हणजे 1-2 दिवस अगोदर काढणार आणि मग नवरात्रीमध्ये सेम मी जिथे पूजा मांडणार तिथे ठेवणार. आता ज्यांच्याकडे घटस्थापना नाही, जसं की माझ्या पण इथे नसते, आमच्या गावी असते, तर मी तुळजापूरची देवी जी आहे ती आमची कुलदेवी आहे, तर त्यांच्या फोटो समोर अखंड दिवा, कलश या सगळ्या गोष्टी ठेवते. तर तिथे समोर हे ठेवायचं आहे. ते कसं कसं काय काय करायचं नंतर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच. तर ते आपल्याला दरवाजाचं 1-2 दिवस अगोदर काढायचं आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी तिथे समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर जसं सांगेल तसं सिद्ध करून ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे. आपल्याकडे अजून असेल तर तेच वापरायचं आणि जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही हे घेऊ शकता. हे कुठे मिळेल? तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे विचारा. आता माझं जे आहे ते मी केंद्रातून घेतलेलं आहे. तुम्ही केंद्रामध्ये बघू शकता आजूबाजूला कुठे असेल तर, एक आठवडा आहे, मागवून घेऊ शकता. जर तुमचे नातेवाईक वगैरे कुठे असतील तर अगदी 20 रुपयांचं हे आहे, पण आपल्या घरासाठी एक प्रोटेक्शन म्हणून, एक सुरक्षा कवच म्हणून हे खूप चांगल्या प्रकारे काम करतो. आणि प्रत्येक वर्षी दिवाळी असेल किंवा नवरात्र असेल किंवा तुम्हाला अजून वाटत असेल कधी असेल, हे आपण काढायचं, ते सिद्ध करायचं, परत लावायचं. परत जेव्हा आपण मुख्य दरवाजाची पूजा करतो त्यावेळेला त्याला अगरबत्ती वगैरे दाखवायचं. तर त्याच्यातील जी शक्ती असते ती तशीच सामावून राहते. फक्त एकदा लावलं आणि सोडून दिलं तर ते काम करणार नाही. वेळोवेळी ते सुद्धा सिद्ध करणं, त्याच्यामध्ये प्राण टाकणं हे गरजेचं आहे आणि ते प्राण टाकण्याचं कामच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचं आहे. त्यामुळे 64 योगिनी यंत्र असणं, आपल्या कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असणं आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथ असणं या नवरात्रीमध्ये आपल्याकडे अतिशय महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता, कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता, त्यानंतर पिवळ्या कवड्या ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात त्या घेऊ शकता, लाल गुंजा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंख आपण घेऊ शकतो, किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या देवघरामध्ये काही नसेल तर जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ते सिद्ध करू शकता. किंवा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये त्यांची स्थापना करून त्याचे जे लाभ आहेत, ज्या त्या वस्तूचे वेगवेगळे लाभ आहेत, त्याचा आपण उपयोग करून आपल्या सुखी संसारासाठी करून घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.